जय हिंद मित्रांनो, मी वैभव रापतवार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमधला महत्त्वाचा छोटासा टॉपिक, लेवल ऑफ प्रिव्हेन्शन. यामधून येणाऱ्या DHS DMR किंवा मागे झालेल्या DHS DMR असतील किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, त्यामध्ये 1 ते 2 मार्कासाठी नेहमी याच्यावर क्वेश्चन बनला जातो. तो टॉपिक म्हणजे लेवल ऑफ प्रिव्हेन्शन, म्हणजेच प्रतिबंध. प्रतिबंध म्हणजे काय? प्रतिबंध म्हणजे एखादा डिसीज किंवा अशी घटना, अशी नकारात्मक घटना, त्याच्यापासून रोखण्यासाठी केली गेलेली कृती किंवा उपाययोजना म्हणजे प्रतिबंध. प्रतिबंध म्हणजे काय? प्रतिबंध म्हणजे मिनिमाइज करणे, प्रिव्हेंट करणे, इलिमिनेट करणे किंवा इरॅडिकेट करणे म्हणजे प्रतिबंध. प्रतिबंधाची डेफिनेशन काय म्हणते? प्रतिबंध म्हणजेच प्रिव्हेन्शन ही अशी कृती आहे. प्रिव्हेन्शन इज द ॲक्शन एम ॲट इलिमिनेशन, इरॅडिकेशन, मिनिमाइज द इम्पॅक्ट ऑफ डिसीज ऑर डिसॅबिलिटी. म्हणजे एखाद्या डिसीजचा किंवा डिसॅबिलिटीचा इम्पॅक्ट काय करायचा, आपल्याला कमी करायचा आहे, त्या डिसीजला काढून टाकायचं आहे किंवा परमनंटली डिस्ट्रॉय करणे म्हणजे प्रतिबंध होय. मग हा जे इम्पॅक्ट आहे किंवा ह्याचा जो वाईट परिणाम पडत आहे आपल्या शरीरावर, ह्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण 4 लेवलचा यूज करतो, 4 उपाययोजनाचा यूज करतो, म्हणजेच लेवल ऑफ प्रिव्हेन्शन. किती लेवल? त्याच्या 4 लेवल. कोणत्या? त्या प्रीमॉर्डियल प्रिव्हेन्शन, नेक्स्ट प्रायमरी प्रिव्हेन्शन, नेक्स्ट सेकंडरी प्रिव्हेन्शन अँड लास्ट टर्चरी प्रिव्हेन्शन. तर अशा प्रतिबंधाच्या 4 लेवल बघितल्या जातात. प्रीमॉर्डियल प्रिव्हेन्शन काय म्हणते? प्रीमॉर्डियल प्रिव्हेन्शन म्हणजे काय? एखाद्या लोकसंख्येमध्ये जर रिस्क फॅक्टर डेव्हलप होत असेल तर त्या रिस्क फॅक्टरला प्रिव्हेंट करणे म्हणजे प्रीमॉर्डियल प्रिव्हेन्शन. मग रिस्क फॅक्टर जर आपल्याला डेव्हलप होत असेल तर त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण कोणत्या प्लॅन न जाणार, कोणता मोड ऑफ इंटरव्हेन्शन यूज करणार? तर आपण एज्युकेट करणार लोकांना, स्पेशली रुरल भागामध्ये, ग्रामीण भागातील लोकांना आपण एज्युकेट करणार, त्या डिसीज बद्दल माहिती सांगणार की त्या डिसीजचे सिम्पटम कसे असू शकतात. त्याच्याबद्दल जर आपण ऍक्च्युअल माहिती सांगितली तर तो डिसीज किंवा तो पॉझिटिव्ह एजंट जर सपोज डेव्हलप होत असेल तर त्या पॉझिटिव्ह एजंटला प्रिव्हेंट करता येणे किंवा करता येतो म्हणजे प्रीमॉर्डियल प्रिव्हेन्शन. ठीक आहे. नेक्स्ट प्रायमरी प्रिव्हेन्शन. प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय? प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे ऍक्शन टेकन prior to the onset of disease, remove the possibility that disease will ever occur. म्हणजे डिसीज होण्याआधीच त्याला प्रिव्हेंट करणे म्हणजे प्रायमरी प्रिव्हेन्शन. प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय? त्या डिसीजचा रिस्क फॅक्टर तर एन्व्हायरमेंटमध्ये एक्झिस्ट करतो पण डिसीज झालेला नसतो, म्हणजे त्या रिस्क फॅक्टरला प्रिव्हेंट करणे म्हणजे प्रायमरी प्रिव्हेन्शन. म्हणजे रिस्क फॅक्टर तर एक्झिस्ट करत आहे पण डिसीज अजून झालेला नाहीये, मग त्या डिसीजच्या अगेन्स्ट मध्ये काम करायचंय म्हणजे प्रायमरी प्रिव्हेन्शन. ठीक आहे. तर प्रायमरी प्रिव्हेन्शन आपल्याला प्रिव्हेंट करायचे. प्रायमरी प्रिव्हेन्शनसाठी कोणत्या मोडनं जाणार आपण? प्रायमरी प्रिव्हेन्शन आपण करणार कसं? तर एक तर हेल्थ प्रमोट करायचं आणि दुसरं स्पेसिफिक प्रोटेक्शन करायचं. हेल्थ प्रमोशन कसं करणार? हेल्थ प्रमोशन करणार आपण एक तर हेल्थ एज्युकेट करणार, हेल्थ एज्युकेशन देणार, दुसरं न्यूट्रिशनल इंटरव्हेन्शन करणार, तिसरं इन्व्हायरमेंटल मॉडिफिकेशन करणार आणि चौथं लाईफस्टाईल अँड बिहेवियरल चेंजेस करणार. हेल्थ एज्युकेशन म्हणजे काय? एज्युकेट करायचं, यामध्ये पण लोकांना माहिती द्यायची. मग कोण एज्युकेट करणार? यामध्ये जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत, जसे की आशा वर्कर्स सुद्धा याच्यामध्ये आपण घेऊ, जे 2005 पासून वर्क करत आहेत, गावोगावी जाऊन 1000 लोकसंख्येमागे एक आशा काम करते. मग त्या 1000 लोकसंख्येमधील लोकांना एक आरोग्य शिक्षण द्यायचं काम, आरोग्याबद्दल माहितीचा प्रसार करायचं काम ही आशा करत असते, म्हणजेच प्रमोशन ऑफ हेल्थ. ठीक आहे. नेक्स्ट न्यूट्रिशनल इंटरव्हेन्शन. न्यूट्रिशनल इंटरव्हेन्शनची काय गरज आहे? न्यूट्रिशन म्हणजे काय? पोषण. ह्याची गरज काय? पोषणामुळे नुसतं आपलं आरोग्यच चांगलं राहत नाही, नुसतं आपल्या शरीरासाठीच गरज नाही, त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठीच गरज नसून आपल्या शैक्षणिक अचिव्हमेंटसाठी सुद्धा न्यूट्रिशनची गरज आहे. जर आपण प्रॉपर डाएट नाही घेतला तर त्यामुळे काय होऊ शकते? न्यूट्रिशनल डिसीजेस भोगायला भेटतील आपल्याला. त्यामुळे पोषणाचं सुद्धा म्हणजेच न्यूट्रिशनल इंटरव्हेन्शन करणं सुद्धा गरजेचं आहे. नेक्स्ट इन्व्हायरमेंटल मॉडिफिकेशन. इन्व्हायरमेंटल मॉडिफिकेशनची काय गरज आहे? जे इन्व्हायरमेंटल हजार्ड्स आहेत, ज्याचा डायरेक्टली अफेक्ट होतो एकतर इन्व्हायरमेंटवर आणि त्याचबरोबर ह्युमन लाईफवर, त्यामुळे इन्व्हायरमेंटल हजार्ड्सला सुद्धा
प्रिव्हेंट करणे एक गरजा आहे. नेक्स्ट, लाईफस्टाईल अँड बिहेवियरल चेंजेस, ज्या बॅड हॅबिट आहेत त्याच्यामध्ये सुधारणा आणायची, म्हणजेच आपोआप काय होईल, हेल्थ प्रमोट होईल. ठीक आहे. नेक्स्ट, स्पेसिफिक प्रोटेक्शन, म्हणजे वैयक्तिक संरक्षण द्यायचं आपल्याला. वैयक्तिक संरक्षण कसं देणार, एक तर इम्युनायझेशन करणार, देन प्रिव्हेन्शन ऑफ इन्व्हायरमेंटल हजार्ड्स, देन प्रोटेक्शन अगेन्स्ट ऑक्युपेशनल हजार्ड्स अँड कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज. इम्युनायझेशन का करायचं, लसीकरण का करायचं, डिसीज झालाय काय, प्रायमरी प्रिव्हेन्शन चालू. डिसीज तर झालेला नाहीये, पण त्या डिसीजचे पॉझिटिव्ह एजंट काय करत आहेत, इन्व्हायरमेंटमध्ये एक्झिस्ट करतात. त्यासाठी आपल्याला 0 ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांचं लसीकरण करणं गरजेचं आहे. कारण जे 6 किलर डिसीज आहेत, जे 6 महाघातकी आजार म्हणतो, जसं की टीबी आहे, डायरिया आहे, निमोनिया आहे, गोवर, रुबेला, हे जे 6 डिसीजेस आहेत, ह्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी आपण इम्युनायझेशनचा यूज करतो. नेक्स्ट, प्रोटेक्शन अगेन्स्ट ऑक्युपेशनल हजार्ड्स. ऑक्युपेशन म्हणजे काय आणि हजार्ड्स म्हणजे काय. ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय, हजार्ड्स म्हणजे धोके, म्हणजेच व्यावसायिक धोके, म्हणजे त्या पर्सनच्या, त्या व्यक्तीच्या व्यवसायामुळे त्याच्यावर जे निर्माण होणारे धोके आहेत, म्हणजे ऑक्युपेशनल धोके. म्हणजेच ए डिसीज डायरेक्टली कॉज बाय पर्सन ऑक्युपेशन इज नोन ॲज ऑक्युपेशनल डिसीज. ह्याला प्रिव्हेंट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, मग त्यासाठी आपण काय करणार, प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस यूज करणार. सपोज एखादा वर्कर एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करत असेल तर त्यासाठी आपण कोणकोणते इक्विपमेंट यूज करू शकतो, जसं की हेल्मेट असेल किंवा हँड ग्लोव्ज असतील किंवा प्रॉपर शूज असतील. ठीक आहे. नेक्स्ट, कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज. कॉन्ट्रासेप्टिव्ह यूजचा यूज कशासाठी करायचा आहे, जेणेकरून जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत त्याच्यापासून त्याचा प्रिव्हेंट झाला पाहिजे. नेक्स्ट, सेकंडरी प्रिव्हेन्शन. सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय, ऍक्शन टेकन टू हाल्ट द प्रोग्रेस ऑफ डिसीज अँड ॲट इट्स इन्सिपियंट स्टेज अँड प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन. सेकंडरी प्रिव्हेन्शन काय म्हणते, काय करायचे यामध्ये, डिसीज तर झालेला आहे पण त्याच्या प्रोग्रेसला काय करायचं, आपल्याला थांबवायचंय. हाल्ट म्हणजे थांबवणे. डिसीजला काय करायचंय, ज्या स्टेजमध्ये आहे, इन्सिपियंट स्टेज म्हणजे इनिशियल स्टेज, म्हणजे तात्काळ डिसीज ऑकर झालेला आहे त्याला त्या स्टेजमध्ये काय करायचं, आपल्याला थांबवणे, म्हणजेच काय करणे, प्रिव्हेंट करायचे. काय, कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करायचे, म्हणजे सेकंडरी प्रिव्हेन्शन. म्हणजे डिसीज तर झालेला आहे पण त्याला आता काय करायचंय, पुढच्या स्टेजवर जाऊ द्यायचं नाही, त्याला आहे त्या स्थितीमध्येच थांबवायचंय, प्रोग्रेस होऊ द्यायची नाही, म्हणजे सेकंडरी प्रिव्हेन्शन. म्हणजे रिस्क फॅक्टर तर आपल्याला इथं बघायलाच भेटेल. डिसीज झालाय म्हणजे रिस्क फॅक्टर प्रेझेंट आहे, डिसीज पण प्रेझेंट आहे. मग डिसीज आता आपल्याला तसाच ठेवायचा आहे काय, त्याला प्रिव्हेंट करायचंय, त्याच्यावर ट्रीट करायचंय, क्युअर करायचंय. मग कोणत्या मोडनं जाणार, एक तर आपल्याला काय करावं लागेल, डायग्नोसिस करावं लागेल, त्याच्या बेसिसवर आपण ट्रीटमेंट देणार. डायग्नोसिस करणे म्हणजे काय, तपासणी करणे. तपासणी करण्यासाठी आपण काय करणार, एक तर स्क्रीनिंग करणार आणि नंतर डायग्नोस्टिक टेस्ट करणार. स्क्रीनिंग काय, सिम्पटम्स आपल्याला काय करायचे, चेक करायचे, त्या पर्सन मध्ये दिसत आहेत का, त्या पद्धतचे, त्या डिसीजचे. त्याच्यानंतर जर दिसत असतील तर त्याच्यावर काय करणार, आपण टेस्ट करणार. टेस्ट काय करते, आपल्याला डिटरमाइन करते, ठरवते एक्झॅक्ट कॉझिटिव्ह एजंट काय आहे आणि त्याच्यानुसार आपण त्याच्यावर काय करणार, त्या पद्धतची ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, म्हणजेच सेकंडरी प्रिव्हेन्शन. अँड लास्ट, टर्चरी प्रिव्हेन्शन. टर्चरी प्रिव्हेन्शन काय म्हणते, टर्चरी प्रिव्हेन्शन फोकस ऑन मॅनेजिंग एक्झिस्टिंग लॉंग टर्म डिसीज or injuries to minimize complication, reduce disability and improve quality of life through rehabilitation therapy and support, aim for the highest possible functioning and preventing relapse. टर्चरी प्रिव्हेन्शन काय म्हणते, जे डिसीज ऑलरेडी एक्झिस्ट करतात फ्रॉम लॉंग टर्म, दीर्घकाळ डिसीज जे एक्झिस्ट करत आहेत एखाद्या पर्सन मध्ये, त्याला आपल्याला तिथेच ठेवायचं नाही, त्याला आपल्याला काय करायचं, प्रिव्हेंट करायचं. का प्रिव्हेंट करायचंय, कारण त्याचे कॉम्प्लिकेशन आपल्याला बघायला भेटतील, त्यामुळे त्याच्यामध्ये डिसॅबिलिटी बघायला भेटेल. तर ती डिसॅबिलिटी आपल्याला काय करायची, रिड्यूस करायची. का करायची, कारण त्याची जगण्याची लाईफ क्वालिटी काय करायची, इम्प्रूव्ह करायची. कशाच्या माध्यमातून करणार, एक तर सपोर्टिंग थेरपी देणार आणि दुसरं रिहॅबिलिटेशन थेरपी देणार. ठीक. पण ह्यामध्ये रिस्क फॅक्टर तर आपल्याला बघायला भेटणार, प्रेझेंट आहे, डिसीज पण प्रेझेंट आहे, डिसॅबिलिटी पण प्रेझेंट आहे. डिसीज म्हणजे काय, डिसीज म्हणजे एखादा फॉरेन पार्टिकल जेव्हा बॉडीमध्ये प्रेझेंट होतो, एंटर्स करतो आणि बॉडीचे फंक्शन काय करत आहे, डिस्टर्ब करत आहे,
ह्या कंडिशनला म्हणणार आपण डिसीज झाला. ठीक, डिसीज झाल्यामुळे काय बघायला भेटते आपल्या शरीरामध्ये? इम्पेअरमेंट बघायला भेटते. इम्पेअरमेंट म्हणजेच काय? विकनेस. कशामुळं? डिसीज झाल्यामुळं. ठीक, इम्पेअरमेंट म्हणजे काय? कमजोरी झाली, म्हणजे त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स लागलेत, म्हणजेच काय? तो डिसेबल झालाय. डिसॅबिलिटी म्हणजेच ड्यू टू इम्पेअरमेंट रिस्ट्रिक्शन लागलेत. जे लोक नॉर्मल लोक जे काम करत आहेत, रेग्युलरली जे वर्क करत आहेत, कामावर जात आहेत, तो पर्सन काय करत आहेत? त्या पिरियडसाठी रिस्ट्रिक्टेड झालाय ड्यू टू डिसीज. मग आपल्याला ह्या डिसीजचं रूपांतर कशामध्ये होऊ द्यायचं नाहीये? हँडिकॅप मध्ये होऊ द्यायचं नाही, म्हणजे अपंग ह्या स्थितीमध्ये होऊ न देणे, म्हणजे टर्चरी प्रिव्हेन्शन. मग ह्यासाठी आपण कोणत्या मोडनं जाणार? एक तर डिसॅबिलिटी लिमिटेशन आणि दुसरा रिहॅबिलिटेशन. डिसॅबिलिटी लिमिटेशन म्हणजे काय? तो जो आता डिसेबल आहे त्याच्यावर काय करायचं? आपल्याला लिमिट ठेवायची, म्हणजे त्या डिसॅबिलिटीचं रूपांतर आपल्याला कशामध्ये होऊ न देणे? हँडिकॅप मध्ये न होऊ देणे, म्हणजे डिसॅबिलिटी लिमिटेशन. म्हणजेच प्रिव्हेंट ट्रान्झिशन ऑफ डिसीज फ्रॉम इम्पेअरमेंट टू हँडिकॅप, म्हणजे त्या कमजोरीचं रूपांतर परमानंट नाही झालं पाहिजे, हँडिकॅप मध्ये गेला नाही पाहिजे पर्सन, तो पेशंट, म्हणजे डिसॅबिलिटी लिमिटेशन. सपोज तो डिसेबल झालाय, हँडिकॅप पण झालाय, तरी आपल्याला त्याच पद्धतीमध्ये ठेवायचंय का? त्या स्थितीमध्ये ठेवायचंय का? त्याला नाही. त्याला काय करायचंय? अशा पद्धतच्या उपाययोजनेचा वापर करायचा आहे जेणेकरून तो त्याचे नॉर्मल फंक्शन तरी परफॉर्म केलं पाहिजे. त्याला त्या पद्धतची ट्रेनिंग देणे म्हणजे रिहॅबिलिटेशन. मग रिहॅबिलिटेशन म्हणजे काय? कंबाईन अँड कोऑर्डिनेटेड यूज ऑफ मेडिकल, वैद्यकीय, सोशल, सामाजिक, एज्युकेशनल अँड व्होकेशनल मेजर्स, म्हणजेच वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्होकेशनल उपाययोजनेचा वापर करून त्या व्यक्तीला काय करायचं? आपल्याला ट्रेनिंग द्यायचे, रिट्रेन करायचे, पुन्हा तो त्या स्थितीवर आला पाहिजे या पद्धतचा त्याला त्या पर्सनला काय करायचं? ट्रेन करायचे. कशासाठी? जेणेकरून त्याने त्याचे जे फंक्शन आहेत परफॉर्म केले पाहिजेत एक चांगल्या पद्धतीनं, म्हणजे रिहॅबिलिटेशन. मग रिहॅबिलिटेशनचे प्रकार किती? रिहॅबिलिटेशनचे 4 प्रकार पडतात, जसा की मेडिकल रिहॅबिलिटेशन, नेक्स्ट सायकोलॉजिकल रिहॅबिलिटेशन, नेक्स्ट सोशल रिहॅबिलिटेशन आणि नेक्स्ट व्होकेशनल म्हणजेच काय? व्यावसायिक. का गरजेचं आहे व्यावसायिक? जेणेकरून त्यानं त्याची एक डेली अर्निंग केली पाहिजे, तो कोणावर डिपेंड न राहणे, म्हणजे व्होकेशनल म्हणजेच ऑक्युपेशनल रिहॅबिलिटेशन. ठीक, धन्यवाद मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या नर्सिंग मास्टर 360 ला सपोर्ट करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला